जम्मू बस स्थानकाजवळ झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात एकाचा मृत्यू तर 33 जण जखमी झाले। ज्या व्यक्तीचा मृत्यू झालाय तो उत्तराखंडमधील रहिवासी असल्याची माहिती मिळते। ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी 15 संशयितांना ताब्यात घेण्यात आले, तर या हल्ल्यामागे जैश ए मोहम्मदचा हात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। या ग्रेनेड हल्ल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे। सुरक्षा दलानं इंटरनेट सेवा बंद केली असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले। ग्रेनेड हल्ला ज्यावेळी झाला त्याचा सीसीटीव्ही समोर आला। या सीसीटीव्हीत अनेक नागरिक पळतायत। या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। उत्तर प्रदेशात भाजपच्या खासदाराने चक्क भाजपच्या आमदाराला जोड्याने धोबी दिली। एका नामफलकावर नाव नसल्यामुळे खासदार शरद त्रिपाठीने आमदार राकेश सिंग बघेलांना झोडपून काढलं। आपल्या आमदाराला खासदाराकडून मारहाण झाल्याचं समजतात आमदाराचे कार्यकर्ते कलेक्टर ऑफिसच्या बाहेर जमले आणि त्यांनी खासदाराला आपल्या हवाली करण्याची मागणी केली। दिल्लीत डालीगंज भागात सुकामेवा विकणाऱ्या काश्मीरींवर एका जमावानं हल्ला चढवला। विश्व हिंदू दल नावाच्या एका या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर जोरदार गुंडगिरी करत मारहाण केली। विश्व हिंदू दलाच्या गुंडांचा दावा होता की हे तेच काश्मीरी आहेत जे सुरक्षा दलावर दगडफेक करतात। निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसतसं नेत्यांची जीभ जास्त सैल सुटत चालली आहे। आता तर काँग्रेसच्या एका नेत्यानं सीबीआय आणि ईडीला चक्क कुत्रा म्हणून संबोधलंय। काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष राहिलेले डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी आपल्या भाषणात ही वादग्रस्त विधानं केली आहेत। मध्य प्रदेशातील शिवपुरीत एक चिमुरडा आश्चर्यकारकरित्या बचावलाय। तिसऱ्या मजल्यावरून पडणारा चिमुरडा रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेच्या पायावर पडल्यानं तो सुदैवानं बचावला। गाझियाबादच्या इंदिरापूरमध्ये एका कार चालकानं तरुणाला धडक दिली आहे। या कार चालकानं नुसती धडक न मारता तब्बल 2 किलोमीटरपर्यंत तरुणाला नेलंय। तरुणानं बोनेटला पकडून आपला जीव वाचवला। ज्यांची कागदपत्रात नावं त्यांची चौकशी करा, तर मोदींनी स्वतःहून चौकशीसाठी पुढे यावं असं राफेल प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी म्हटलंय। पंतप्रधान सांगतात मी दोषी नाही, मी घाबरत नाही, मात्र मोदींचं पाकचं पोस्टर बॉय असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे। न खाऊंगा न खाणे दूंगा या वाद्याचं पुढे काय झालं असा सवाल राफेल प्रकरणी शरद पवार यांनी केला आहे। तर राफेल काही लोकांच्या फायद्यासाठी करण्यात आल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतलाय। केंद्रीय मंत्रिमंडळात 13 पॉइंट सिस्टीम ऐवजी आरक्षणाच्या जुन्या 200 पॉइंट सिस्टीमच्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे। तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या केंद्रीय विद्यापीठात जुन्या पद्धतीनं आरक्षण देण्यास मंजुरी दिली आहे। 50 नव्या केंद्रीय महाविद्यालयांना देखील मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे। अर्थ मंत्रालयाच्या मंत्रिमंडळ समितीकडून साखर कारखान्यासाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे। 2790 कोटी देण्याचा निर्णय अर्थ मंत्रालयाच्या मंत्रिमंडळात घेण्यात आला। 20 रुपयांचं नाणं चलनात येणार आहे। या संदर्भात सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे। तर 1, 2, 3, 5 आणि 10ची नाणी ही कायम राहणार आहे। कमलनाथ यांनी मोठी बातमी दिली आहे। मध्य प्रदेशमधून दबंग खान म्हणजे सलमान खान निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची बातमी कमलनाथ यांनी दिली आहे। शिमल्यातील कालका रेल्वे ट्रॅकवर पारदर्शी कोच म्हणजे विस्टाडोमच्या कोचमधून प्रवास अनुभवायला मिळणार आहे। मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी आधुनिक सोयी सुविधांचं याचं लोकार्पण केलं। विस्टाडोमसह ओपन विंडो रेस्टॉरंट कोचही लोकार्पण करण्यात आला। तर प्रमुख स्थानकात वायफाय सुविधेसह अनेक सुविधा आता शिमल्यातील रेल्वेतही मिळणार आहे। वडोदरातील विश्वविद्यालयात टेक फेस्टचं आयोजन करण्यात आलं। या फेस्टमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला। तंत्रज्ञानाचा आधार घेत या विद्यार्थ्यांनी अनेक गॅजेट्स बनवल्याचं पाहायला मिळालं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भाषणाच्या वेळी वेगळ्या विदर्भाच्या नावानं गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी चांगलंच फैलावर घेतलं। आरडाओरड बंद करा नाहीतर थप्पड खाल आणि तुम्हाला बाहेर काढण्यात येईल, त्यांना बाहेर काढा अशा शब्दात गडकरी यांनी आपला राग व्यक्त केला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलेल्या वक्तव्याचा विदर्भवाद्यांनी निषेध केलाय। निवडणुकीच्या वेळेस गडकरींनी दिलेल्या लेखी आश्वासनाचा विसर पडलाय। आता आम्हालाच ठोकण्याची भाषा करत असल्याचं मतपेटीतून भाजपला ठोकून काढू असा इशारा विदर्भवाद्यांनी दिलाय। महाराष्ट्रासाठी उद्या मोठ्या घोषणेची शक्यता आहे। लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकांची शक्यता वर्तवण्यात येत असून मुख्यमंत्री आज उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत।
मुख्यमंत्र्यांनी आपल्या नागपूर दौऱ्यादरम्यान एका प्रख्यात दुकानात टी पार्टीचा आस्वाद घेतला. नागपुरातील फुटाळा परिसरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सुधाकर देशमुख यांनी या ठिकाणी चहा पिण्याचा आनंद लुटला. शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली आहे. मनसे विधानसभा निवडणुकीसाठी आग्रही असून लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. दादर चौपाटीच्या सुशोभीकरणाच्या कामाचा सेना भाजपकडून शुभारंभ झाल्यानंतर नवा पोस्टरवाद सुरू झालाय. सेना भवनसमोर मनसेकडून पोस्टरबाजी करत शिवसेनेवर आयत्या बिळावर वाघोबा अशी टीका करण्यात आली आहे. मनसेनं पूर्ण केलेल्या कामाचं पुन्हा एकदा भूमिपूजन हेच करून दाखवलं असा सवालही या पोस्टरमधनं विचारण्यात आला. आमदार सतेज पाटील यांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार पाहायला मिळाला. कसबा बावड्यातील यशवंत निवासस्थानी काही अज्ञातांनी हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे. पांढऱ्या कापडात काळी बाहुली गुंडाळून झाडावर टांगल्याचं पाहायला मिळालं. पुण्यात ढेकून घालवण्यासाठी घरात केलेलं पेस्ट कंट्रोल 2 तरुणांच्या जीवावर बेतलंय. पेस्ट कंट्रोल केलेल्या रूममध्ये झोपलेले 2 तरुण दुसऱ्या दिवशी मृतावस्थेत आढळले. अजय बेलदार आणि अनंता खेडकर या दोघांची नावं आहेत. मुंबईतल्या देवनार कचरा डेपोला पुन्हा आग लागली आहे. या आगीमुळे परिसरात धुरांचे लोटच्या लोट दिसून येत आहेत. ही आग लागल्यानंतर 2 तासानंतरही अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं नसल्याचा आरोप करण्यात आला. दुकानाला आग लागल्याची घटना घडली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळते. या आगीत सुमारे 7 ते 8 लाखांचं नुकसान झालंय. पिंपरीतल्या पिंपळे गुरव भागात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून 5 ते 7 जणांच्या टोळक्यांनीच 8 ते 10 वाहनांची तोडफोड केली आहे. नागपुरात स्टार बसच्या 4 कंडक्टरने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला. मानकापूर परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून 4ही नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्टेशन यार्डमधील मालगाडीत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली. या मृत व्यक्तीच्या खिशात एक आधार कार्ड आढळून आलंय. रत्नागिरी हातखांबा भुतेवाडीतील विहिरीत बिबट्या पडला. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली आहे. बिबट्याला बाहेर काढण्याचे आता शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पंचवटी एक्सप्रेस खोळंब्यानंतर आता रवाना झाली आहे. कपलिंग तुटल्यानं पंचवटी एक्सप्रेसचे 3 डबे निसटले होते. ठाकुर्ली स्थानकाजवळ ही घटना घडली. त्यानंतर मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पुण्यातल्या आंबेगावमध्ये आईपासून दुरावलेल्या 2 महिन्याच्या बिबट्याची त्याच्या आईशी वनविभागानं भेट घडवली आहे. वनविभागाच्या कार्याचं सर्व स्तरातून कौतुक होते. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या मुडजा जंगल परिसरातून हल्लेखोर वाघिणीला जेरबंद करण्यात आले. वन विभागाला यश नाही. या 2 वेगवेगळ्या घटनेत या वाघिणीनं दोघांचे बळी घेतले होते. कल्याण जवळील म्हारळ येथून अवघ्या 1.5 वर्षाच्या चिमुकल्याला चोरून नेत त्याची 25,000 रुपयात विक्री करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपीसह मुलाला विकत घेणाऱ्या महिलेला टिटवाळा पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील बालेवाडीत खेलो इंडिया खेलोच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या नियोजनासाठी पुण्यातील 8 महाविद्यालयातील 750 स्वयंसेवकांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे जलम गावाला शेगाव नगर परिषद जलकुंभावरून टँकरनं पाणी पुरवठा करण्यात यावा असा आदेश बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. तरी सुद्धा शेगाव नगर परिषदेनं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करत जलम गावाला टँकरनं होणारा पाणी पुरवठा बंद केला. आतापर्यंत डान्स बार, पब आणि एखाद्या अभिनेत्याच्या मागे पुढे फिरताना दिसणारे बाउन्सर आता पुणे रेल्वे स्थानकावरही दिसून येत आहेत. रेल्वे प्रशासन आणि बीव्हीजी ग्रुपचा बाउन्सर आणि हाऊसकीपिंगचा करार झालाय. राज्यात प्रथमच पुण्यात या कराराची अंमलबजावणी झाली आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत निधी हा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत देण्यात आला. लाखांदूर तालुक्याच्या खैरीपेठ येथे मुलानं 10वीचा पेपर दिल्यानंतर वडिलांच्या पार्थिवास अग्नी दिल्याची घटना घडली आहे. वडिलांचं पार्थिव घरी असूनही 10वीचा इंग्रजी पेपर देऊन मुलीनं उच्च शिक्षण घेण्याचं वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केला. सॅमसंगनं भारतात आपल्या एम सिरीज अंतर्गत गॅलेक्सी M30 लॉन्च केला होता. या फोनमध्ये 3 रिअर कॅमेरे देण्यात आले. या फोनचा पहिला सेल आज दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झाला. अमेझॉन आणि सॅमसंगच्या ऑनलाईन स्टोअरमधून या फोनची विक्री सुरू करण्यात आली आहे. मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये धीरूभाई अंबानी स्क्वेअरचं उद्घाटन झालं. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, रिलायन्स फाउंडेशनचे अध्यक्ष नीता अंबानी आणि कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना नीता अंबानींनी विद्यार्थ्यांशी मराठीतून संवाद साधला.
कॅन्सर सारख्या आजाराला मोठ्या धैर्यानं सामोरं जाणाऱ्या सोनाली बेंद्रेनं नुकतंच एक फोटोशूट केलं. सोनालीनं इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत ऑपरेशनच्या खुणा दाखवल्यात. कॅन्सरवर उपचार सुरू असताना सोनालीवर काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. अभिनेता अमिताभ बच्चन यांनी त्यांची रोल्स रॉयल्स ही आलिशान गाडी विकली आहे. म्हैसूर स्थित एका व्यावसायिकाने गाडी विकत घेतली. मात्र बिग बींची गाडी खरेदी केल्यामुळे या व्यावसायिकाला प्रचंड आनंद झाल्याचं सांगण्यात येत आहे. अमिताभ बच्चन यांना नवीन प्रकारच्या गाड्यांचा छंद आहे, त्यामुळे आज त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. बॉलिवूडचे हॉट अँड स्वीट कपल असलेले रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कर्करोगावर उपचार करणारे अभिनेते ऋषी कपूर लवकरच भारतात परतणार असून त्यानंतर या दोघांच्या लग्नाची तारीख ठरवली जाणार आहे. अभिनेता सलमान खान यानं प्रियंका चोप्रा सोबत काम करण्यास नकार दिल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगते. संजय लीला बन्सल यांच्या आगामी चित्रपटात सलमान आणि प्रियंका एकत्र येणार असल्याची चर्चा होती. मात्र भारत सिनेमात प्रियंकानं काम करण्यास नकार दिला होता. करण अर्जुन नंतर आता पुन्हा शाहरुख आणि सलमान एकत्र दिसणार असल्याची चर्चा आहे. संजय लीला बन्सल यांच्या चित्रपटात दोघे एकत्र दिसणार आहेत. बन्सल यांच्या चित्रपटात सलमान यांचं नाव फिक्स झालंय, तर शाहरुखही सलमान सोबत दिसणार असल्याची चर्चा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.